नमस्कार. हॅलो सह्याद्री या आपल्या कार्यक्रमामध्ये मी वैष्णवी कानविंदे पिंगे सर्व रसिक चाहत्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज हॅलो सह्याद्रीमध्ये होळी निमित्त आपण विशेष कार्यक्रम बघणार आहोत आणि या कार्यक्रमाचं नाव आहे होळी रे होळी. आणि या होळी निमित्त आपल्याला रंगांचा सण आहे आणि या रंगाच्या सणानिमित्त रंग विविध घेऊन आपल्याकडे असाच एक अभिनेता आलाय आणि त्याच्याशी आज आपण मनमुराद गप्पा मारणार आहोत. मी स्वागत करते अमित्रियान पाटील याचं. नमस्कार अमित्रियान, मनापासून स्वागत आहे. मंडळी, अमित्रियानला कोण ओळखत नाही. अटकन चटकन हा सिनेमा असो, नाहीतर राजवाडे अँड सन्स असो, किंवा अनेक पेशावर सारखी वेब सिरीज असो, येऊ घातलेल्या वेब सिरीज सिनेमे असोत, आपण गप्पांच्या ओघामध्ये आपण अमित्रियांशी बोलणार आहोत. त्याचा हा कला प्रवास उलगडणार आहोतच, पण त्याआधी आपण बघूयात ही ध्वनी चित्रफित. ब्रिजची होळी, मथुराची होळी, वृंदावनची होळी, काशीची होळी तर सर्व भारतात प्रसिद्ध आहे. असं स्थान जिथे प्रत्येक दिवस हा एका सणासारखा साजरा केला जातो. होळी हे त्यागाचं आणि प्रेमाचं प्रतीक. विविध रंगांचं एक दुसऱ्यांमध्ये विलीन होणं म्हणजेच होळी. श्रीमंत, गरीब, लहान मोठे वृद्ध अशा सर्व लोकांना प्रफुल्लित करणारा आणि ऊर्जा देणारा सण म्हणजेच होळी. राधाचे रंग आणि श्रीकृष्णाची पिचकारी, प्रेमाच्या रंगाने रंगू हे जग सारे. रंगाला नाही माहीत कुठली जात आणि धर्म, आणि म्हणूनच आनंददायी असे आपल्याला ही होळी. पिचकारीची धार आणि गुलालाची ललकार, आपल्यांचं प्रेम आणि मित्रांची साथ, हाच तर आहे होळीचा प्राण. आपण आता बघत आहोत मथुरामधील पारंपरिक होळी, ज्यामध्ये एक प्रकार आहे लठ्ठमार होळी. लठ्ठमार होळीबद्दल तर आपण सर्वांनी ऐकलंच असेल. राधे राधेच्या जपामध्ये या लठ्ठमार होळीचा आनंद तर द्विगुणित होत असतो. परंतु यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हा सण आपल्या घरातच राहून साजरा करायचा आहे. ज्या प्रकारे वाईट वृत्ती आणि वाईट विचारांचं दहन आपण होळीमध्ये करत असतो, त्याचप्रमाणे आपल्या घरात राहून आपण या कोरोनारूपी राक्षसाचा नाश करूया. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे आपल्याला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, तर आपण आपल्या या गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी सगळ्यांना होळीच्या धुळवडीच्या मनापासून शुभेच्छा. अमित्रियान, तुला देखील मनापासून होळीच्या शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना आणि तुला पण थँक्यू. आणि आता मला सांग, आता होळीचा सण आहे आज आणि हा इतका रंगाने भरलेला सण असतो. तुझं एक अभिनेता म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून या होळीशी, रंगपंचमीशी असलेलं काही नातं असेल तर आम्हाला सांग ना. होळीनिमित्त खरं म्हणजे इतक्या आठवणी आहेत लहानपणीच्या, आणि बहुधा खूप वेळ मी टाळतो अशा फिल्मी होळी पार्टीज, पण कारण की लहानपणीच्या आणि कॉलेज वेळेसच्या आठवणी एवढ्या चांगल्या आहेत ना, कधी वाटतं डायल्यूट नाही व्हायला हव्यात. तर तसे खूपसे अनुभव आहेत, खूपशा आठवणी आहेत. आणि खरंच बघायला गेलं तर ऍक्टिंग करतो आपण, वेगळे कॅरेक्टर्सचे रंगांसारखेच असतात. खरंय खरंय, अगदी खरंय. मग तू लहानपणापासून, म्हणजे तू मूळचा अकोल्याचा, सो तिकडे एक वेगळी पद्धत असते किंवा एक वेगळा आनंद असतो नाही का होळीचा? माझे बाबा पंजाबराव कृषी विद्यापीठात प्रोफेसर होते, तर आम्ही त्या ऍग्रिकल्चर क्वार्टर्समध्ये राहायचो. तर त्या होळीसाठी ते लाकडं जमा करण्याची ती जी हे राहायची, ओढ राहायची आमची, आणि एक कॉम्पिटिशन सारखं राहायचं ते. प्रत्येक एरियामध्ये कोण सगळ्यात मोठी होळी करतो, तर ती खूप म्हणजे आठवण माझ्या मनात आहे. मग नंतर कामाच्या ओघात देखील तू कुठे बिझी असशील, शूटिंग असतील, किंवा आता काम हे पहिलं असतं आपलं, त्यावेळेला या आठवणीच खूप जास्त मदत करतात नाही का, पुन्हा एकदा तो सण मनात जिवंत करायला? हो, म्हणजे मला आता आठवतं, मी फर्स्ट टाइम जेव्हा एकदम स्ट्रगलिंग टाइमला असताना दिवाळी मी मिस केली होती. पहिल्यांदाच मी म्हणजे मुंबईला नवीन नवीन होतो तेव्हा, आणि शूटिंग माझं आलेलं ते दिवाळीच्या दिवशी होतं, आणि मला ते नाही म्हणता येत नव्हतं. आणि मग ते 5 दिवस मी कसे काढले ते बघून प्रत्येक मित्राकडे एक दिवस गेलो मी माझ्या, आणि इट वॉज अ गुड टाइम. एक वेगळी आठवण म्हणजे हो, म्हणजे ते, आणि त्यात ते सगळे वेगळ्या कल्चरचे होते. कोणी गुजराती, कोणी महाराष्ट्रीयन,
कोणी पंजाबी, तर ते सगळ्यांचं मी ते फॅमिली लाईफ तसं जगलो त्या दिवाळीत, तर तो एक वेगळा अनुभव होता. नक्कीच नक्कीच. म्हणजे बेसिकली आपले हे जे सण आहेत हे आपल्या मनामध्ये एवढा आनंद देऊ करतात की आपल्याला त्याच्यामुळे ना ते कायम आयुष्यभराची ती पुंजी असते आपल्याला. Yeah. आता तू अभिनेता म्हणून तुझा प्रवास सुरू केलास आणि अभिनेता म्हणून काम करताना म्हणजे आज होळीचं निमित्त आहे आणि रंगांचा हा सण आहे, तर तू ज्या भूमिका करतोस त्याच्यामध्ये पण विविध रंग आहेत. म्हणजे आतापर्यंत मी स्वतः तुझे सिनेमे बघितले आहेत आणि तुझ्या एकंदर अभिनय क्षमतेबद्दल खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. थँक्यू. तर मला सांग ना की हे रंग तू कसे शोधतोस किंवा या भूमिका वेगळ्या वेगळ्या रंगांनी कशा रंगवतोस? खरं बघायला गेलं तर प्रत्येक कॅरेक्टरचा एक रंगच असतो, त्या कॅरेक्टरचा एक शेड असतो. आणि आपण जर नुसतं ब्लॅक अँड व्हाईट किंवा एकच कलर जर दिला ना तर ते कॅरेक्टर एवढं एंगेजिंग होत नाही. पण त्याला जर तुम्ही लेयर्स दिलेत ना, खूपशे रंग टाकलेत ना, तर ते इंटरेस्टिंग एंगेजिंग होत राहतात. बरोबर आहे. तर चांगला तू पॉइंट केलास. असं तो रंगांशी जोडलाय ना, तर ते सायकोलॉजिकली तसंच असतं हे कॅरेक्टरचं, मनात जे त्याला कलर सोबत जोडणं आणि वेगळं पण त्याला काहीतरी देणं. बरोबर आहे. आणि खरं म्हणजे तेव्हाच ती सिनेमॅटिक होळी होते शूटिंग करताना. नक्कीच. मराठी मध्ये तू काम करतोसच किंवा मराठी तुझी भाषा आहे आणि तू त्याच्यामध्ये पहिल्यापासून काम करतोयस. हिंदीमध्ये पण तू यशस्वी होतोयस. तर मला सांग, हा मराठी ते हिंदी हा प्रवास कसा काय घडला? बेसिकली मी हिंदी नाटकं करायचो. मला एक कळून सुरू होतं की थोडं हिंदी डिक्शनचा इश्यू होतो मराठी कलाकारांना, तर ते क्लीन करण्यासाठी हिंदी थिएटर करायचो. आणि योगाने बाय गॉड्स ब्लेसिंग तसे रोल्स मला मिळत गेले. संगीत सिवननी मला ब्रेक दिला होता पहिल्यांदा. 332 नावाचा एक चित्रपट होता, तिथे त्यांनी मला ब्रेक दिला होता. ते एक सायमल्टेनियसली मी हिंदी आणि मराठी बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे खूप फायदा होत असेल नाही का? मी नाना पाटेकरांना आदर्श ठेवला की तो माणूस बरोबर बॅलन्स करतो. म्हणजे हिंदीत जास्त करतो आणि मराठीत चांगले प्रोजेक्ट्स करतो तो. तर आणि हिज लाईक काइंड ऑफ आयडल टू मी. मला ते तसं एक करिअर माझं बनवायचं आहे. मराठीमध्ये तुझा सगळ्यात मला स्वतःला आवडलेला सिनेमा म्हणजे राजवाडे अँड सन्स. तर त्याच्यामध्ये इतकी लोक होती, इतके कॅरेक्टर्स होते, इतके विविध रंगी व्यक्तिरेखा होत्या त्याच्यात, पण त्याच्यामधली तुझी व्यक्तिरेखा मात्र अगदी लक्षात राहिली आणि लोकांना खूप आवडली. लोकांनी प्रेम केलं त्या व्यक्तिमत्वावरती. तर त्या व्यक्तिरेखेबद्दल सांगशील? ऍक्च्युली बरंच गॅप पडला होता. मी एक मन्या नावाची मराठी फिल्म केली होती आणि नंतर मी हिंदीमध्येच रमलो होतो. ही फिल्म जेव्हा आली माझ्याकडे तर खूप सटल कॅरेक्टर होतं ते, खूप फ्रेश आणि खूप चार्मिंग असं. पण बेसिकली आहे तर मी खेड्यातलाच आणि लुक्स जर तुम्ही बियॉन्ड बघाल तर माझी सायकोलॉजी आहे ती खूप असं साधी आहे. तर ते एनआरआयचं कॅरेक्टर करण्यासाठी एक वेगळी तयारी केली होती मी. म्हणजे ते सहज वाटतं, पण खाण्यापासून चालण्यापासून त्या बऱ्याचशा गोष्टी मी त्या जे असतात छोटे न्युअन्सेस जे असतात ते कॅप्चर करायचा प्रयत्न केला होता. आणि मजात आली. एवढे चांगले कलाकार सोबत असताना, सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णी, मृणाल, ब्रिलियंट ऍक्टर्स. एवढ्या सगळ्या ऍक्टर्स बरोबर काम करण्याचा एक अनुभव असेल ना, म्हणजे तिकडून शिकायला काय मिळतं? काही अनुभव तुझा? अतुल करणं बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. खूप इफिशियंटली तो काम करतो आणि त्याचा हिंदीचा एक्सपिरियन्स आणि मराठीचा खूप चांगला आहे. तो बॅलन्स करतो आणि तो टेक्निकली खूप चांगला तुम्हाला शिकून जातो. टेक्निकली साऊंड माणूस. सचिन खेडेकरांसोबत बघायला गेलं तर खूप नॅचरल आणि खूपच एफर्टलेस ऍक्टिंग. आणि मृणाल इज व्हेरी चार्मिंग. म्हणजे तू बघशील तर स्क्रीन प्रेझेन्स काय असावा मृणालला बघून कळतं. तर तिघांकडनं 3 गुण असे थोडे थोडे मी घ्यायचा प्रयत्न केला. क्या बात आहे. मग आता मला सांग की राजवाडे आणि सन्स मधलं तुझं कॅरेक्टर हे एनआरआय आणि असं एकदम डॅशिंग आणि एक असं छान लोकांना असं भावणारं कॅरेक्टर होतं, पण त्याच वेळेला तू अगदी वेगळ्या धाटणीचे कॅरेक्टर्स केलेस. तर तुला स्वतःला भावलेलं असं वेगळं कॅरेक्टर कोणतं? ऍक्च्युली राजवाड्यानंतर माझ्याकडे बरेचसे फिल्म्स तसेच आले होते. म्हणजे नुसतं एनआरआय कॅरेक्टर करा किंवा जसं लोक तुम्हाला टाईप करायचा प्रयत्न करतात. आणि मुद्दामून मी आसूड फिल्म केली, ती एकदम शेतकऱ्याचा रोल केला त्यामध्ये. कारण की अदरवाईज मला वाटलं की ते जे मला असं करायचंय वर्सेटाईल तसे रोल्स मला नसते मिळाले. तर ती एक वेगळी मजा घेतो मी तशी. म्हणजे मला आसूड नंतर मी कुठलंच तसं कॅरेक्टर केलं नाही. देन आय वेटेड फॉर अटकन चटकन. तर म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरची एक वेगळी मजा असते. राजवाडे असो की अटकन चटकन असो किंवा आसूड असो. आता म्हणजे मंडळी, अमित रियानबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे
त्याची पर्सनॅलिटी आहे, त्याला एक वेगळ्या तऱ्हेची त्याची स्टाईल आहे. लोकांना तो त्या NRI सारख्या भूमिकांमध्ये आवडतो देखील. पण प्रत्येक भूमिका वेगळी कशी असावी, त्याच्यामध्ये वेगळेपण कसं जपलं जावं ह्याचा तो नेहमीच प्रयत्न करतो. तू एक दहशतवादी भूमिका जी केलीस त्याच्याबद्दल मला सांग, कारण त्याच्याबद्दल खूप चर्चा झालेली आणि लोकांनी त्याच्याबद्दल विशेष करून तुझं नावाचा उल्लेख केला गेलेला. थँक्स टू गॉड ऍक्च्युली तो रोल मला मिळाला तसा. पेशावर वेब सिरीज बद्दल बोलतेस ना तू. पाकिस्तानी टेररिस्टचा रोल होता. तर त्यामध्ये एकच रिक्वायरमेंट अशी होती की एक ब्रुटल आणि खूप हिंसक असं कॅरेक्टर होतं ते. पण ते बघून राग यावा. त्यामध्ये कसं मी त्यात एक प्रयत्न असा केला की ते कॅरेक्टर ब्रुटल आणि हिंसक बरेचसे लोक करतात, पण मी त्या सायकोनेस ऍड करायचा प्रयत्न केला त्या कॅरेक्टरमध्ये. म्हणजे ते थोडं एंगेजिंग आणि इंटरेस्टिंग व्हावं. म्हणजे हा पुढे काय करेल, काय बोलेल आणि कोणाला मारेल की नाही मारेल ते लोकांना एक ते क्युरिओसिटी वाढवण्यासाठी एक त्यात सायकोनेस ऍड केला. तर मला वाटतं ते क्रिटिक्सला आणि बऱ्याचशा लोकांना ते भावलं, ते आवडलं ते तसं. कारण मुळात ज्या वेळेला आपण त्या व्यक्तिरेखेशी एकरूप होतो किंवा आपण त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला स्वतःच्या अंगावर शहारे येतात त्यावेळेला ते कॅरेक्टर जिंकतं असं मला तरी स्वतःला वाटतं बाबा. आता अटकन चटकनच्या भूमिकेविषयी सांग. अटकन चटकन याचे जे डायरेक्टर त्यांनी मला 10 वर्षापूर्वी स्टोरी नरेट केली होती. बट त्यांचं स्ट्रगल एवढं वाढलं की त्यांना तो प्रोड्युसर मिळेपर्यंत तेवढा वेळ लागला. बट त्यासाठी मी वेट पुट ऑन केलं होतं जवळपास 7 ते 8 kg. बिकॉज पिक्चरसाठी, कारण की एका मुलाचा बापाचा रोल होता आणि तो टेक्निकली एका कारखान्यात हमालीचंच काम बघायला गेलं तर करतो. तो स्ट्रीट म्युझिशियन असतो आणि पखवाज वाजवायला शिकलो मी. जवळपास 4-5 महिन्यांनी ट्रेनिंग दिलं मला, कारण की ते अदरवाईज ते खूप ते बनावटी वाटतं त्या स्क्रीनवरती. कारण नेक मुवमेंट्स पण तुमच्या त्या बरोबर नॅचरल वाटत नाहीत. तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की मला एक ट्रेनर द्या तुम्ही तसा. तर ती एक तयारी आणि ते आम्ही उत्तर प्रदेशला शूट केलंय. खूप मजेशीर आणि त्याच्यामध्ये गंमत पण आली असेल. पण खरंच एखादी भूमिका जेव्हा तुझ्याकडे येते, तू आता म्हणालास की अटकन चटकनसाठी तू पखवाज वाचायला शिकलास किंवा तू वजन थोडंसं वाढवलेलंस किंवा इतर कुठच्या म्हणजे NRIच्या भूमिकेसाठी तू त्यांचे थोडे थोडे मॅनरिझम शिकलास. सो प्रत्येक कॅरेक्टरचा असा अभ्यास करणं कितपत गरजेचं असतं एखाद्या कलाकारासाठी? जर तुम्हाला टाईपकास्ट नसेल व्हायचं आणि एक टिपिकल स्टारडम वाला तुम्हाला आयुष्यभर नसेल जगायचं ना, तर मला तरी वाटते महत्वाचं आहे. कारण की अदरवाईज ते वेगळे शेड्स येणारच नाहीत तुमच्या ग्राफमध्ये, कॅरेक्टर ग्राफमध्ये. तर ते आहे महत्वाचं. खरं म्हणजे त्यातच मजा आहे. नक्कीच. अदरवाईज त्या कामाची मजा नाही घेतली तर काहीच मजा नाही. अगदी खरं. मंडळी, होळीमध्ये रंगपंचमीमध्ये जसे विविध रंग असतात, लाल, पिवळा, हिरवा, निळा, आणि प्रत्येक रंग जेव्हा आपण मुठीत घेतो आणि उधळतो आणि त्या रंगांचं मिश्रण जसं दिसतं तसंच याच्या भूमिकांचं देखील आहे. म्हणजे भूमिका या विविध केल्यामुळे तुला ते स्वतःलाच तुझ्या करिअरचं एक इंद्रधनू सापडल्यासारखं वाटत असेल, नाही का? अजून काही कलर शोधतोय खरं म्हणजे. अजून असे कॅरेक्टर्स मला मिळाले नाहीत जे मला करावेसे वाटतात. पण आहेत बरेचसे कलर्स असे जमा केलेले आहेत. त्याचं एक सॅटिस्फॅक्शन आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे त्याला नक्की अजून काय करायचंय किंवा त्याची स्वप्न काय आहेत याच्याविषयी देखील जाणून घेऊयात. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत होळी रे होळी या विशेष कार्यक्रमांमध्ये. मंडळी, अमित रियान पाटील आपल्या सोबत आहेत आणि सगळ्यांना आवडणारा हा अभिनेता आज होळी निमित्त खास आपल्याला भेटायला आलाय. अमित रियान, आता आपण बोलत होतो तुझे वेगळ्या वेगळ्या भूमिका किंवा म्हणजे मला आपण पुढच्या मुद्द्याकडे जायच्या आधी मला सत्या 2 बद्दल देखील विचारायचं आहे. कारण सत्या आणि त्याचा हा जो एक गाजलेला ब्रँड म्हणावा आणि त्या सत्या 2 मध्ये तू दिसलास आणि तू त्याच्यामध्ये तुझं खास व्यक्तिमत्व होतं किंवा एक लोकांना आवडली ती भूमिका देखील खूप आवडली. तर तुझं त्या भूमिकेबद्दलचं काय मत आहे किंवा कसा काय तू त्याला स्वतःला ऍडजस्ट केलं त्या भूमिकेसाठी? सत्या 2 म्हणजे ज्यांनी 90sच्या फिल्म्स बघितल्यात त्यांनी सत्या बघितलीच असणार. भिकू मात्रे आणि ज्यांनी राम गोपाळ म्हणजे त्या काळातल्या फिल्म्स बघितल्यात तर खरं म्हणजे मी सत्या बघूनच मला असं ऍक्टर बनावंसं वाटलं होतं. जेव्हा मनोज वाजपेयीला बघितलं, कारण की ते माझा झोन होता मला असं वाटलं. तेव्हा जेव्हा सत्या 2 ऑफर झाली तेव्हा वाटलं की म्हणजे दिस लाईक युनिव्हर्सचं ब्लेसिंगच असेल आपल्यावरती. आणि खूप मजा आली ते कॅरेक्टर करताना. एक तर बरंच शिकायला मिळालं रामगोपाळ वर्मांकडनं. ते एक बरंचसं आपण आपल्या ऍक्टिंग किंवा फिल्म मेकिंग बद्दल आपल्या मनात जमलेलं असतं. रामोसोबत काम करताना तुम्ही अनलर्न करता बरंचसं की तुमचं काय चुकीचं आहे, तुमचं थॉट प्रोसेस वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत.
आणि एका चांगल्या ब्रँड सोबत काम करायला एक वेगळीच मजा असते. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्यातनं एक वेगळा लेसन तू सांगितलास की आपण शिकतो खूप, पण अनलर्न करणं आणि नव्याने एखादी गोष्ट शोधणं हे देखील खूप महत्वाचं असतं, नाही का? हो बिलकुल. कारण की अदरवाईज तुम्ही एकाच युनिट डायरेक्शन मध्ये जाणार आणि बऱ्याचशा चुका करत जाणार. तर ते अनलर्निंग वेळोवेळी व्हायला हवं असं आणि मला ते वाटतं. समजून देखील घ्यायला पाहिजे की आपल्याला ह्या गोष्टी आता विसरून नव्याने सुरुवात केली पाहिजे. हो, अशा हो, हो, गोष्टी हो. तू जसं म्हणालास की सत्या तू बघितलेलंस आणि त्यावेळेला तुझं स्वप्न होतं आणि नंतर ते सत्यात उतरलं हो. की अभिनेता व्हायचं. तर तू अशी स्वप्न म्हणजे तुझं स्वतःचं असं अजून कोणतं स्वप्न आहे? अजून बरेचसे असे कॅरेक्टर्स आहेत जे मला करायचे आहेत. खूप वेगळ्या वेगळ्या याचे डिफरंट एक्स्ट्रीम झोन्सचे आणि सायकोलॉजिकल काही असतील तर ते मला जास्त आवडतात. अच्छा. टू अनालाइज थिंग्स आणि त्या भूमिका मला जास्त इन्स्टेड ऑफ डुईंग मुशी मुशी टाईप रोल्स मला ते जास्त भावतात. अरे वा, मस्तच. आणि आता तू म्हणजे यापुढे तुझा प्रवास चालूच आहे, तर मला सांग की आता तू जसं वेगळ्या वेगळ्या भूमिका करतोस तशी माध्यमं देखील खूप आली आहेत आता. म्हणजे जसं आपला सिनेमा आहे, सिरियल आहे, नाटक आहे, जाहिरात आहे, तसं OTT प्लॅटफॉर्म ह्याचं एक वेगळं आणि खूप अवाढव्य विश्व उभं राहिलंय समोर. तर या वेगळ्या वेगळ्या माध्यमांचा अनुभव तुला कसा आहे? कारण तू बऱ्याचशा माध्यमांमध्ये वावरलेला आहेस. आता मी वेबसिरीज केली होती पेशावर आणि एक तंदूर नावाची वेबसिरीज मध्ये रिलीज होते. आता येत्या महिन्यात येत्या म्हणत होते MX वरती. आणि OTTला तुम्ही त्याच्या पॉवरला आणि इम्पॉर्टन्सला डिनाय करू शकत नाही. नक्कीच, नक्कीच. ते त्यांनी इक्विव्हलंट लेवलला आहे सध्या ते फिल्म्सच्या थिएटरच्या. तर त्याची एक वेगळी मजा आणि एक गरज होती OTT येण्याची, कारण की त्यांनी कॉन्टेंट चांगला यायला लागलाय जो मला वाटतं खूप रटाळ झाला होता टिपिकल मालिकांमध्ये. तर एक ज्या लोकांना फिल्म्स बहुतेक करता येत नसतील ते लोक OTT कडे वळलेत आणि तिथे पण एक क्वालिटी कॉन्टेंट यायला लागलाय. नक्कीच, नक्कीच. आणि 8 ते 10 एपिसोड्स मध्ये तुम्हाला एक असा घट्ट आणि लोकांना खिळवून ठेवणारा कॉन्टेंट द्यायचा ही काही सोपी गोष्ट नाहीये, नाही का? नाही, बिलकुल नाही. OTTचं काम पण तेवढंच चॅलेंजिंग आहे पण फिल्मसारखं. असं काही वेगळं प्रेशर असतं का की किंवा वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं का? बरेचसे फिल्म मेकिंगचेच लोक OTT मध्ये उतरले, तर त्यामुळे ती क्वालिटी मला वाटतं मेंटेन आहे. तरी असं वाटतं कधी कुठे ना कुठे आपण भारतात इंटरनेट हे माध्यम प्रॉपरली यूज केलं नाहीये. कारण की खूपसं कॉन्टेंट असं पण आहे जे बिलकुलच निरर्थक आणि खूपच वाह्यात आहे, तर ते पण येत जात राहतं. तर त्याला एक म्हणजे लोक म्हणतात की आय एम व्हेरी ऑर्थोडॉक्स दॅट वे. मला असं वाटतं सेन्सॉरशिप असावी, नक्कीच. कारण की ते Censorship असावी मला असं वाटतं खरंय, OTT खरंय. मध्ये. कारण टीव्ही आणि घरामधल्या हातातला रिमोट आणि ह्याच्यामध्ये मग थोडंसं एक काहीतरी म्हणजे आज पण आपल्या याच्यामध्ये सोसायटीमध्ये आणि आपण म्हणजे फॅमिली सोबत बघता यावं असं कॉन्टेंट असावं. ज्यांना बघायचं ते बरेचसे कॉन्टेंट आहेत. OTT वरती असावं थोडंसं मला वाटतं. नक्कीच. आणि ते आता होतच आहे, त्यामुळे हो, आपल्याला होत आहे. आगामी काळामध्ये दिसेलच. तुझे आता आगामी प्रकल्प काय आहेत? म्हणजे तुझा एक सिनेमा येतोय, तुझी वेब सिरीज येते, त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांग. माझे 2 प्रोजेक्ट रिलीज होतात. एक आहे तंदूर, निवेदिता बासूंनी डायरेक्ट केली आहे ती. 90s मध्ये एक मर्डर मिस्ट्री केस होती तंदूर, त्यावरती आधारित रिअल स्टोरी. माझ्यासोबत रश्मी देसाई आणि तनुज विरवाणी आहेत को ऍक्टर्स माझे. आणि एक डर्टी हिरोज नावाची फिल्म केली आहे मी. ती एक हॉलिवूड फिल्म आहे, LA कॉन्फिडेन्शियल, त्याचा रिमेक आहे. अच्छा. अरुणोदय सिंग आणि मी त्यामध्ये लीड रोलमध्ये आणि सपोर्टिंग कास्टमध्ये अतुल कुलकर्णी, राजेश शर्मा सारखे चांगले क्या कलाकार आहेत. बात है. हे खूप चांगले आणि वेगळे प्रकल्प पुन्हा एकदा तुझ्या वाट्याला आले हो आहेत हो, आय एम आणि व्हेरी हॅपी विथ दिस. नक्कीच. आणि प्रेक्षक देखील वाट बघत असतील. अमित रियान पाटीलचे आता नवीन वेगळे कॅरेक्टर्स कोणते आम्हाला मिळणार आहेत? तर मंडळी, तुम्हाला देखील एक मेजवानी येत्या काळामध्ये तुमच्या OTT वरतीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आता मला सांग की आता आपला कार्यक्रमाचा शेवट आलाय. तुला भविष्यामध्ये जर सांगितलं की तुला एखादी भूमिका किंवा एखादं तुझ्या आवडीचं काहीतरी करायचंय, तर तू नक्की काय करशील, काय निवडशील? मला एक प्रॉपर म्युझिशियनचं कॅरेक्टर माझ्या डोक्यात आहे आणि मला ते करायला आवडेल. म्हणजे एक बायोग्राफी असेल तर खूप चांगलं राहील. म्हणजे एल्विस प्रेस्ली किंवा आपल्याकडचं पण कोणी एखाद्या म्युझिशियनचं मला आवडेल करायला. भीमसेन जोशींचं असावं. त्या वयात मी इतकं छान संगीताशी तुझं नाळ जुळलेली आहे, तर त्यामुळे मला वाटतं ते आयुष्यात एकदा तरी तसं कॅरेक्टर मला करायचं आहे. नक्कीच, म्हणजे त्या लेव्हलला माझं वय जर झालं भीमसेन जोशींचं किंवा
इंग्लिशमध्ये एल्विस प्रेस्लीचं असं काहीतरी आहे डोक्यात. ओके ओके. आणि आता तू तुझ्या आवडीचं जर तुला कॅरेक्टर नक्कीच मिळेल आणि त्याच्यामध्ये तू आम्हाला दिसशील याच्याबद्दल खात्रीच आहे. पण मला सांग की एकंदर आता मधल्या काळामध्ये म्हणजे गेले अख्खं वर्ष करोना आणि ह्या सगळ्या कोविडमुळे ना सगळे रंग थोडेसे निस्तेज झालेले आणि जरा एक वेगळं वातावरण पसरलेलं. मग अशा काळामध्ये एक म्हणजे अभिनेता म्हणून प्रत्येक किंवा एखादा बिझनेसमॅन असेल, अभिनेता असेल किंवा इतर कुठच्याही क्षेत्रातले असेल, प्रत्येकाचं एक वेगळं काहीतरी चाललेलं. या काळाचा तू काय उपयोग करून घेतलास? मी एक स्क्रिप्ट लिहिली या 5-6 महिन्यांमध्ये कोविड टाइमला आणि मला बरेच वर्षांपासून डोक्यात तो सब्जेक्ट भिनभिनत होता आणि मला तो वेळ मी युटिलाइज केला त्या हिशोबाने आणि एक शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली मी. त्यामध्ये अश्मित पटेल, रुशाद राणा आणि साऊथचे एक अपकमिंग स्टार आहेत आदर्श बालकृष्ण यांना मी कास्ट केलं. स्वतः पण काम केलंय त्यामध्ये. त्याचं रायटिंग आणि डिरेक्शन मीच केलंय. ती स्किझोफ्रेनियावरती आहे आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. पोस्ट वर्क चालू आहे सध्या. क्या बात है, बहुत बढिया. म्हणजे मुळात हा प्रश्न मी अशासाठी विचारला कारण या काळामध्ये अनेकांना खूप नैराश्य आलेलं किंवा अनेक जण वेगळ्या फेजमधून जात होते. हे महत्वाचं आहे की एखादी व्यक्ती त्या काळाचा सदुपयोग करून काय नेमकं करत असते त्याच्यासाठी. आणि आता मला सांग की हे सिनेमा क्षेत्र किंवा तुझं अभिनेता क्षेत्र ह्याच्या व्यतिरिक्त तुझे छंद काय आहेत की तुला काय आवडतं वेगळं असं करायला? पोएट्री, कविता रचायला आवडतात, गाणी लिहायला आवडतात, गिटार वाजवणं आवडतं आणि ट्रॅव्हल करणं आवडतं, भरपूर एक्सप्लोर करायला आवडतं एकट्याने. क्या बात. एकट्याने ट्रॅव्हल करण्यामध्ये एक खूप आनंद असतो. खूप शिकायला मिळतं. व्हेन यू आर विथ युअर कंपनी, युअर पार्टनर किंवा फ्रेंड्स, तर ती मजा येत नाही. नक्कीच. तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये तुझा एखादा काही खास अनुभव असा जो आम्हाला तू सांगू शकशील आणि तुझा जो अविस्मरणीय अनुभव आहे आणि तुझ्या या अभिनेत्याच्या प्रवासात किंवा एक माणूस म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये अशा कुठच्या एका अनुभवाने तुला बदललं असेल किंवा तुला वेगळं काहीतरी अनुभव आला असेल? आपण प्रत्येक रोल करतो किंवा प्रत्येक फिल्म करतो ना, काहीतरी शिकायलाच मिळतं आणि ते आपण ऑब्व्हियसली कनेक्ट करतो आपल्या रिअल आयुष्याशी. म्हणजे तुम्ही कुठले कॅरेक्टर करता ते 25% तुम्ही असता रिअल मधले त्यातले. तर बरेचसे अनुभव आहेत असे जिथे म्हणजे एक्झॅक्टली एखादा सांगता येत नाही, पण असे बरेचसे अनुभव असतात जे तुम्ही माणूस म्हणून घडता. आणि खूप वेळा तुम्ही रिअल आयुष्यातलं फिल्म वरती उतरवता आणि बरेच वेळा फिल्म मधून शिकून तुम्हाला कळतं की मी आयुष्यात ह्या चुका केल्यात किंवा असं बहुतेक. कारण खूप रायटरने खूप छान लिहिलेलं असतं आणि तो इव्हॉल्व असताना आपल्यापेक्षा असं आपल्याला बरंच शिकायला मिळतात ना. अशा आहेत बरेच अनुभव आहेत. क्या बात आहे. आणि आता हे सगळं हा तुझा प्रवास आहे. आपल्या जाता जाता प्रेक्षकांना तू आजचा दिवस आहे खास होळीचा आणि अख्ख्या वर्षाच्या त्या बेरंग वातावरणानंतर आज ही होळी आली आहे. अर्थात सगळ्यांनी काळजी ही घेतलीच पाहिजे. कदाचित बाहेर जाऊन खेळता येणार नाही, पण तरी देखील या सगळ्यांना तू एक काय सांगू शकशील आपल्या प्रेक्षकांना? सगळ्या प्रेक्षकांना हीच विनंती आहे की होळी सेलिब्रेट करा, पण आपल्या घरीच करा. घरात राहून आपल्या परिवारासोबत चांगलं खा, घरगुती जेवण. आणि एक वर्ष आपण अजून नाही केली जरी सेलिब्रेट तरी चालेल. भरपूर रंगपंचमी आणि होळ्या येतील पुढे, पण त्या करूयात आपण. काळजी घ्या. नक्कीच. धन्यवाद अमित रियान. थँक्यू. मंडळी, आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने आपल्याला कदाचित आज होळीचे रंग बाहेर जाऊन खेळणं शक्य होणार नाही सध्याच्या संसर्गामुळे, पण तरी देखील आपल्यासाठी हा रंगतदार मुलाखत आज आपण ऐकलीत आणि या आनंदात आपला हा दिवस साजरा करा आणि हे रंग आयुष्यभर पुरतील असे आपल्यासोबत आपल्या सोबत्यांसोबत नक्कीच जितके वाढवता येतील तेवढे वाढवा. रंगात भिजवा अंग